नमस्कार विदर्भवासियांनो, विदर्भ मान्सून या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज 26 मार्च म्हणजेच बुधवार, मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत आजपासून पुढील काही दिवस जे काही उष्णतेचं वातावरण विदर्भात सध्या चालू आहे हे नेमकं कशा पद्धतीचं राहणार आहे। सोबतच एक आठवड्यानंतर विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे। आता हा अवकाळी पाऊस नेमका कशा स्वरूपाचा असेल आणि तो कुठे कुठे पडणार आहे याची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मागच्या भागात आपण वर्तविल्याप्रमाणे विदर्भाच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला। त्याची तीव्रता फार नव्हती, जे काही अपेक्षित होतं की पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या अनेक भागात हा वादळी पाऊस होईल। वास्तविक आपण पूर्व विदर्भात फार कमी प्रमाण राहील असं सांगितलं होतं, परंतु ते अतिशयच कमी होतं। म्हणजे यवतमाळचा अपवाद जर वगळला तर पश्चिम विदर्भात कुठे फारसा पाऊस झाला नाही, परंतु इकडे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूरच्या काही भागात या भागात मात्र 23-24 तारखेच्या दरम्यान 25 तारखेच्या दरम्यान हा पाऊस झाला। तर काही ठिकाणी गारपीटही झाली। पुढचे 3-4 दिवस विदर्भातील वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे आणि जवळपास उद्यापासूनच पारा जो आहे तापमानाचा हा 2 ते 3 अंशांनी वाढू शकतो। फार काही त्रासदायक नसला तरी जवळपास 38-39 किंबहुना 40 अंशापर्यंत पुढचे 2 ते 3 दिवस हे तापमान जाऊ शकते। म्हणजे जवळपास 29-30 तारखेपर्यंत हे तापमान 40 अंशापर्यंत जाईल। परंतु त्यानंतर मात्र विदर्भातील वातावरण बदलायला सुरुवात होईल, कारण की जे काही अरबी समुद्रातून जे बाष्पाचे वारे विदर्भाच्या भागावर आणि महाराष्ट्राच्या भागावर जे येत आहे, सोबतच हा जो काही बंगालचा सागर आहे, तर बंगालच्या सागरातून थोड्या प्रमाणात बाष्प हे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्यामुळं आणि उत्तरेकडच्या भागात जे पश्चिमी आवर्तन सक्रिय आहे, तर याचाच परिणाम म्हणून 31 तारखेपासून विदर्भाच्या अनेक भागात ढगाळी वातावरणाला सुरुवात होईल। विशेषतः पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे त्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती सोबतच वाशिम वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात 31 तारखेपासून ढगाळी वातावरण व्हायला सुरुवात होईल आणि 1, 2 आणि 3 तारखेच्या दरम्यान विदर्भाच्या अनेक भागात तुरळक स्वरूपाचा, याचं प्रमाण फार काही जास्त राहणार नाही, परंतु हलका, मध्यम आणि तुरळक स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। तर यामध्ये विशेषतः 1 आणि 2 तारखेला बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक पाऊस होईल। तर 2 तारखेला विदर्भातील म्हणजे विशेषतः पूर्व विदर्भातील गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, सोबतच गोंदिया, भंडारा याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। वर्धेच्याही काही भागात 2 ते 3 तारखेच्या दरम्यान हा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। अर्थात याचं प्रमाण फार काही जास्त राहणार नाही। जवळपास 4 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत म्हणजे 4 आणि 5 हे 2 दिवस वातावरण स्वच्छ राहू शकते, परंतु खऱ्या अर्थानं विदर्भात 5 तारखेनंतर जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। म्हणजे 5 तारीख, 6 आणि 7 एप्रिल या तारखेला विदर्भात जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। आता अर्थात हा वादळी पाऊस कशा पद्धतीचा राहील हे आम्ही पुढच्या 2-3 दिवसानंतर आपल्याला सांगू। तो नेमका कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये त्याचा प्रभाव राहील हे आपण 1-2 दिवसांनी सांगू, कारण की हा वादळी पाऊस असल्यामुळं आपल्याला माहिती आहे की अचानक अंदाज बदलून जातात। त्यामुळं फार दूरचा जर आपण अंदाज करायला गेलो तर वादळी पावसाचा अंदाज हा वेळेवर बदलतो आणि त्यामुळं जे काही पाऊस येईल हा पण 2 दिवसाच्या आधी या संदर्भात विस्तृत माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू। परंतु सध्या पावसाचे दिवस आहे वादळी पावसाचे आणि 31 तारखेपासून तर जवळपास 7 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात आलटून पालटून हा वादळी पाऊस होणार आहे। त्यामुळे याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना विशेषतः जी काही आपली पिकं काढायची असतील किंवा काढायच्या परिस्थितीत असेल ते तातडीनं काढून घ्यावे, कारण की 100% 31 तारखेनंतर विदर्भात वादळी पाऊस होणार आहे आणि तो जवळपास 7 तारखेपर्यंत चालेल। म्हणजे कधी या भागात, कधी पूर्व विदर्भात, कधी पश्चिम विदर्भात अशा पद्धतीचा हा पाऊस राहील। त्यामुळे शेतकऱ्यांनी यापासून आपली संभाव्य धोका लक्षात घेता
जी काही पिकं काढणीला आली असतील, मग त्यात कांदा असेल, तुमचे गहू असेल, ज्वारी असेल, मका असेल, इतरही पिकं असतील, तर जी पिकं काढणी योग्य आहे ती तातडीनं काढून घ्या, एवढंच आवाहन या निमित्तानं करतो. आणि अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा नवीन भागात भेटू. त्यामध्ये आपण विस्तृत स्वरूपात सांगू की नेमकं विदर्भात कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात हा वादळी पाऊस होणार आहे. तर या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.